आजच्या आपल्या सखोल विश्लेषणच्या या नव्या सत्रात खूप खूप स्वागत. आजचं हे सत्र थोडं वेगळं असणार आहे, कारण आज आपण एका अतिशय विशिष्ट आणि खरं तर खूप माहितीपूर्ण अशा स्रोतावर चर्चा करणार आहोत. हो, अगदी बरोबर. आज आपल्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची म्हणजेच YCMUची मे 2025 सत्रातील अध्ययन कौशल्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाची एक संपूर्ण सोडवलेली प्रश्नपत्रिका आहे, ज्याचा विषय कोड आहे OPN 101. तर मग आपण थेट पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. प्रश्न पहिला वाचन कौशल्ये आणि प्रक्रिया यावर आधारित आहे. त्यातला प्रश्न 1A असा आहे की वाचन प्रक्रियेतील घटकांची यादी करून त्यातील कोणतेही 3 घटक स्पष्ट करा. आता ह्याच्या उत्तरात वाचन प्रक्रियेचे एकूण 8 घटक दिले आहेत. अच्छा, 8 घटक. हो, ते म्हणजे वाचन दिशा, आकलन, पुनर्दिक्षेप, शब्दसंग्रह, दृष्टीचा आवाका, शब्दोच्चारण, आस्वादन आणि शब्दबोध. बाप रे, ही तर खूप मोठी यादी आहे. हो ना, पण प्रश्नानुसार आपल्याला यातले फक्त 3च घटक स्पष्ट करायचे आहेत. बरं. तर पहिला आहे शब्दबोध, म्हणजे कागदावर नजर टाकताच तो शब्द ओळखणे. ही एक प्राथमिक क्रिया आहे. दुसरा घटक आहे आकलन. शब्दबोध आणि आकलन यात नेमका फरक काय आहे? खूप चांगला प्रश्न आहे. कसं आहे, शब्दबोध म्हणजे केवळ अक्षरे ओळखणे, पण आकलन म्हणजे त्या मजकुराचा अर्थ आणि हेतू समजून घेणे. आकलनाशिवाय केलेलं वाचन हे पूर्णपणे व्यर्थ असतं. अच्छा, म्हणजे नुसते शब्द वाचले पण अर्थ समजला नाही तर उपयोग नाही. अगदी. आणि तिसरा घटक त्यांनी दिलाय तो म्हणजे शब्दसंग्रह. वाचनातून नव्या शब्दांचा अर्थ समजून घेण्याची क्षमता म्हणजे शब्दसंग्रह. स्पष्ट आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 1B आहे, अध्ययनप्रवण वाचनातील मुद्दे सविस्तर स्पष्ट करा. अध्ययनप्रवण वाचन म्हणजे केवळ मनोरंजनासाठी न वाचता एखाद्या विशिष्ट माहितीसाठी किंवा अभ्यासासाठी वाचणे. यामध्ये 5 मुख्य टप्पे दिले आहेत. पहिला टप्पा म्हणजे सर्वेक्षण. सर्वेक्षण म्हणजे कसं? म्हणजे थेट वाचायला न घेता आधी शीर्षके, सारांश यावरून नुसती नजर फिरवणे. अच्छा, म्हणजे एक ओव्हरव्ह्यू घेणे. हो. दुसरा टप्पा आहे प्रश्ननिश्चिती, म्हणजे मला यातून काय शिकायचं आहे हे आधीच ठरवणे. बरोबर. तिसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष वाचन, जिथे तुम्ही एकाग्रतेने वाचून महत्त्वाच्या गोष्टींना खुणा करता. चौथा टप्पा आहे विचार किंवा चिंतन करणे. म्हणजे वाचलेल्या भागावर मनन करून त्याची आधीच्या ज्ञानाशी सांगड घालणे. बरोबर. अगदी बरोबर. आणि 5वा टप्पा म्हणजे उजळणी, म्हणजे पुन्हा एकदा पुनर्वाचन करून काही शंका असतील तर त्यांचं निरसन करणे. हे 5ही टप्पे खूपच लॉजिकल वाटत आहेत. आता प्रश्न 1C कडे वळूया. यात विचारले की वाचन प्रेरणा यादी द्या आणि 3 प्रेरणा स्पष्ट करा. या उत्तरात एकूण 7 प्रेरणांची यादी दिली आहे. वय, वातावरण, गरज, उपयुक्तता, शिक्षण, स्पर्धा, जिज्ञासा आणि आनंद. यातल्या कोणत्या 3 स्पष्ट केल्या आहेत? पहिली आहे वय. कसं आहे, बालवयात मुलांना चित्रांची पुस्तके वाचायला आवडतात, तर प्रौढावस्थेत वैचारिक पुस्तके वाचण्याची प्रेरणा मिळते. अगदी खरंय. आणि वातावरण? हो, दुसरी प्रेरणा वातावरण हीच आहे. म्हणजे सुशिक्षित किंवा वाचनाची आवड असणाऱ्या घरातील वातावरणामुळे नकळत वाचनाची सवय लागते. आणि तिसरी? तिसरी आणि खूप महत्त्वाची प्रेरणा म्हणजे गरज. परीक्षा पास होणे किंवा नोकरीत बढती मिळवणे यासारख्या गरजेपोटी माणूस वाचनाकडे वळतो. बरोबर. आता वाचनाशीच संबंधित पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 1D असा विचारतो की वाचनासाठी एकाग्रतेचं महत्त्व काय आहे आणि एकाग्रता ढळण्याची कारणं कोणती? एकाग्रतेचं महत्त्व म्हणजे शरीर आणि मनाच्या शक्ती जेव्हा आपण एकाच मजकुरावर केंद्रित करतो तेव्हा आकलनाचा वेग खूप वाढतो. हे तर आहेच, पण एकाग्रता ढळण्याची कारणे कोणती दिली आहेत मूळ माहितीत? यात 5 प्रमुख कारणे सांगितली आहेत. पहिले म्हणजे गोंगाट किंवा अयोग्य प्रकाश योजना. दुसरे कारण म्हणजे विषयाची आवड नसणे. तिसरे म्हणजे शारीरिक व्याधी किंवा थकवा. चौथे आहे मनात इतर विचार किंवा चिंता असणे. आणि 5वे कारण म्हणजे अयोग्य जागा. अयोग्य जागा म्हणजे कसं? म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं तर झोपून वाचण्याचा प्रयत्न करणे. यामुळे साहजिकच एकाग्रता भंग पावते. झोपून वाचलं की झोपच लागते, हे तर नक्की. आता प्रश्न 1 घेऊया. यात विचारलंय लेखनातील अडचणी दूर करण्याचे उपाय स्पष्ट करा. बऱ्याचदा लिहिताना आपल्याला अडचणी येतात. त्यावर 5 उपाय सुचवले आहेत. पहिला, सकारात्मक भूमिका.
मला लिहिता येणार नाही हा न्यूनगंड आधी मनातून काढून टाकला पाहिजे. अगदी महत्वाचा उपाय आहे हा. हो. दुसरा उपाय म्हणजे कच्चा मसुदा तयार करणे. जे काही ओबडधोबड मुद्दे मनात आहेत ते आधी कागदावर उतरवून काढणे. तिसरा उपाय आहे चर्चा करणे. मित्रांशी किंवा तज्ज्ञांशी चर्चा केल्याने विचारांच्या चालना मिळते. बरोबर. चौथा उपाय म्हणजे वाचन वाढवणे. याने आपली शब्दसंपत्ती वाढते. आणि पाचवा उपाय म्हणजे सतत सराव करणे, ज्यामुळे लेखनाची गती आणि अचूकता दोन्ही वाढते. खूपच प्रॅक्टिकल उपाय आहेत हे. तर आता आपला पहिला प्रश्न संपला आहे. आपण प्रश्न 2 कडे येऊया, जो लेखन आणि श्रवण कौशल्य यावर आधारित आहे. प्रश्न 2 असा आहे की सुलेखन ही संकल्पना आणि त्याची वैशिष्ट्ये सांगा. सुलेखन म्हणजे स्पष्ट, मोठे, सुवाच्य आणि वळणदार अक्षरात लिहिणे. आणि याची वैशिष्ट्ये कोणती? याची 5 वैशिष्ट्ये दिली आहेत. पहिलं म्हणजे सुवाच्यता. अक्षर वाचता येण्याइतपत मोठे आणि स्पष्ट असावे. दुसरं म्हणजे समानता. सर्व अक्षरे समान आकाराची असावीत. तिसरं म्हणजे समास सोडणे, म्हणजे पुरेसा मार्जिन असणे. चौथं योग्य अंतर. शब्दांत आणि ओळींत समान अंतर असायला हवं. आणि 5वं वैशिष्ट्य कोणतं? 5वं आहे अधोरेखन, म्हणजे महत्वाचे मुद्दे ठळक करण्यासाठी त्यांच्याखाली रेष ओढणे. छान. आता प्रश्न 2B कडे जाऊया. यात थोडक्यात टिपा विचारल्या आहेत. आय तर्कसंगत लिखाण आणि आय भाषाविष्कार. तर्कसंगत लिखाण म्हणजे आपल्या विचारांची अगदी सुसंगत मांडणी करणे. यात विषयप्रवेश, कार्यकारण भाव आणि अचूक निष्कर्ष या गोष्टी क्रमाने येतात. आणि भाषाविष्कार म्हणजे? भाषाविष्कार म्हणजे मनातील विचारांना योग्य शब्दांचं रूप देणे. साध्या शब्दांपासून ते अलंकारिक भाषेचा वापर करून आपण आपल्या आशयाला जे सौंदर्य प्राप्त करून देतो त्याला भाषाविष्कार म्हणतात. 6 टप्पे दिले आहेत. पहिला टप्पा उद्दिष्ट निश्चिती. दुसरा टप्पा म्हणजे माहिती संकलन आणि मसुदा तयार करणे. तिसरा टप्पा आहे परिच्छेद रचना, म्हणजे प्रत्येक परिच्छेदात एक मुख्य विचार मांडणे. बरोबर. चौथा टप्पा म्हणजे सुरुवात आणि शेवट प्रभावी करणे. 5वा योग्य संबोधन आणि शिष्टाचार पाळणे. आणि 6वा टप्पा म्हणजे पुनरावलोकन. पुनरावलोकन म्हणजे लिहून झाल्यावर व्याकरणाच्या काही चुका असतील तर त्या सुधारणे, असं ना? अगदी अचूक. आता पुढचा प्रश्न आहे 2D. पत्रलेखनाचं महत्त्व, उपयोग आणि तंत्र स्पष्ट करा. पत्राचं मुख्य महत्त्व म्हणजे माहिती मिळवणे आणि एक अधिकृत दस्तऐवज म्हणून त्याचा वापर करणे. आणि त्याचे तंत्र किंवा भाग कोणते आहेत? पत्राचे मुख्य भाग असे आहेत. आधी मायना, मग पत्ता आणि तारीख, त्यानंतर पत्राचा विषय, मग मुख्य मजकूर जो साधारण 2-3 परिच्छेदात असावा, आणि शेवटी स्वाक्षरीसह पत्राचा शेवट. अगदी स्पष्ट. आता प्रश्न 2 मधील शेवटचा उपप्रश्न 2E घेऊया. अध्ययन प्रसंगीचे श्रवण संकल्पना स्पष्ट करा. अध्ययन प्रसंगीचे श्रवण म्हणजे वर्गात केवळ ऐकणे नव्हे तर जाणीवपूर्वक आणि अर्थपूर्ण श्रवण करणे. अच्छा. याचे 4 मुख्य घटक दिले आहेत. पहिले अवधान, म्हणजे वक्त्याकडे पूर्ण लक्ष देणे. दुसरे टिपणे काढणे किंवा नोट टेकिंग. तिसरे आहे अशाब्दिक संवाद समजणे. एक मिनिट. अशाब्दिक संवादाकडे लक्ष देणे म्हणजे केवळ कानच नाही तर डोळेही उघडे ठेवणं आवश्यक आहे. हे मूळ स्रोतातून खूप अचूकपणे स्पष्ट होतंय. वक्त्याला पाहिलं की त्याच्या आवाजातील चढउतार समजायला सोपं जातं. अगदी बरोबर. आणि याचा चौथा घटक आहे नव्या ज्ञानाची आपल्या पूर्वज्ञानाशी सांगड घालणे. आता आपण प्रश्न 3 कडे वळतोय, जो संवाद आणि स्वयंनिर्देशित अध्ययन या विषयांवर आहे. ठीक आहे. प्रश्न 3A विचारतो, बोलण्याच्या कौशल्यातील भाषेचे स्थान स्पष्ट करा. भाषेशिवाय प्रभावी संवाद अशक्य आहे. या स्रोतात भाषेचे 4 आधारस्तंभ सांगितले आहेत. कोणते 4? पहिला, विचारांचे प्रकटीकरण, म्हणजे अमूर्त विचारांना मूर्त स्वरूप देणे. दुसरा आधारस्तंभ म्हणजे शब्दसंपत्ती, योग्य ठिकाणी योग्य शब्दांची निवड करणे. तिसरा आहे व्याकरण आणि स्पष्टता, ज्यामुळे अर्थाचा अनर्थ टळतो. आणि चौथा आधारस्तंभ आहे संस्कार आणि प्रभाव, कारण आपली भाषा वक्त्याचे व्यक्तिमत्व प्रतिबिंबित करते. अगदी खरंय. आता प्रश्न 3B पाहूया. स्वयंनिर्देशित अध्ययनाची व्याख्या व प्रक्रिया सांगा. स्वयंनिर्देशित अध्ययन म्हणजे दुसऱ्याच्या मार्गदर्शनावर अवलंबून न राहता स्वतःच उद्दिष्टे ठरवून अभ्यास करणे. आणि याची प्रक्रिया कशी असते? याचे 5 टप्पे दिले आहेत. 1. उद्दिष्ट निश्चिती. 2. साधनांची निवड करणे. 3. कृती आराखडा किंवा वेळापत्रक बनवणे. 4. प्रत्यक्ष कृती म्हणजे वाचन करून टिपणे काढणे.
आणि 5 मूल्यांकन करणे. स्वतःच स्वतःचं मूल्यांकन करणे. छान. आता प्रश्न 3C हा व्याकरणावर आहे. मराठी व्याकरणातील सर्वनामांचे प्रकार सांगा. सर्वनाम म्हणजे नामाचा पुनरुच्चार टाळणारा शब्द. याचे 5 प्रकार उदाहरणासह दिले आहेत. पहिला पुरुषवाचक सर्वनाम, उदाहरणादाखल मी, तू, तो. दुसरा दर्शक सर्वनाम, जसं की हा, तो. तिसरा आहे संबंधी सर्वनाम. म्हणजे जो करेल तो भरेल यासारखे शब्द. अगदी बरोबर. चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम, जसं कोण, काय. आणि 5वा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम, म्हणजे स्वतः, आपणहून. हे खूपच उपयुक्त आहे. आता प्रश्न 3D विचारतो की गटातील संजापन किंवा ग्रुप कम्युनिकेशन ही संकल्पना काय आहे? गटाचे संजापन म्हणजे 3 ते 15 व्यक्तींनी एकत्र येऊन विचारमंथन करणे. अच्छा, याची वैशिष्ट्ये काय दिली आहेत? 4 वैशिष्ट्ये आहेत. पहिले बहुआयामी विचार, म्हणजे एकाच विषयावर विविध दृष्टिकोन मिळतात. दुसरे समस्या निराकरण सोपे होते. तिसरे सहकार्य व नेतृत्व गुणांचा विकास होतो. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे ही एक लोकशाही पद्धत आहे जिथे गटातील सर्वांना आपले मत मांडण्याची संधी मिळते. आता प्रश्न 3 मधला शेवटचा उपप्रश्न 3E. परिणामकारक बोलता येण्यातील अडथळे कोणते आहेत? प्रभावी संवादात 5 मुख्य अडथळे येऊ शकतात. पहिला, शारीरिक आणि मानसिक अडथळे, म्हणजे भीती किंवा न्यूनगंड असणे. हो, भीतीमुळे बऱ्याचदा बोलता येत नाही. दुसरं म्हणजे भाषेचा अभाव, ऐनवेळी शब्द न आठवणे. तिसरा अडथळा आहे पूर्वतयारीचा अभाव, ज्यामुळे माणूस विस्कळीत बोलतो. चौथा अडथळा म्हणजे श्रोत्यांचं दुर्लक्ष. आणि 5वा आहे अस्पष्ट उच्चार, म्हणजे खूप वेगाने बोलणे किंवा बोबडे बोलणे. बरोबर. आता आपण आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. प्रश्न 4, जो निरीक्षण आणि अभ्यास तंत्रे यावर आधारित आहे. प्रश्न 4A विचारतो, निरीक्षण म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये सांगा. निरीक्षण म्हणजे केवळ पाहणे नव्हे, तर जाणीवपूर्वक, हेतुपुरस्कार आणि लक्षपूर्वक पाहणे. आणि वैशिष्ट्य? याची 4 वैशिष्ट्ये दिली आहेत. पहिलं, निरीक्षणाला एक हेतू असतो. दुसरं, त्यात सूक्ष्मता आणि अचूकता असते. तिसरं, ज्ञानेंद्रियांचा वापर, म्हणजे केवळ डोळे नाही तर कान, त्वचा, नाक यांचाही वापर यात होतो. अच्छा. आणि चौथं वैशिष्ट्य आहे वस्तुनिष्ठता, म्हणजे स्वतःच्या भावना बाजूला ठेवून केवळ वस्तुस्थिती पाहणे. मग या निरीक्षणासाठी काही साधनेही लागतात का? कारण प्रश्न 4B असा आहे की निरीक्षणासाठी बाह्य साधनांची उपयुक्तता स्पष्ट करा. हो ना. मानवी मर्यादा ओलांडून अचूक निरीक्षणासाठी काही साधने आवश्यक असतात. यात 4 साधने सांगितली आहेत. कोणती? पहिलं, दुर्बीण आणि सूक्ष्मदर्शक, ज्याने आपण अंतराळ किंवा जीवाणू पाहू शकतो. दुसरं, कॅमेरा आणि व्हिडिओ, जे हुबेहूब नोंद ठेवतात. तिसरं, ऑडिओ रेकॉर्डर, जो आवाजाची अचूक नोंद घेतो. आणि चौथं साधन? चौथा म्हणजे मोजमापाची साधने, जसं टेप किंवा वजन काटा. हे निरीक्षणाला सांख्यिकीय आधार देतात. बरोबर. आता प्रश्न 4C पाहूया. सार्वजनिक ग्रंथालय ही संकल्पना आणि त्याची कार्य सांगा. सार्वजनिक ग्रंथालय म्हणजे असं ठिकाण ज्याचे दरवाजे समाजातील सर्व घटकांसाठी खुले असतात. आणि त्याची कार्य कोणती दिली आहेत? 4 मुख्य कार्ये आहेत. ज्ञानप्रसार करणे, वाचन संस्कृती जोपासणे, विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास मदत करणे आणि एक सांस्कृतिक केंद्र म्हणून काम करणे, जिथे व्याख्याने किंवा प्रदर्शने आयोजित केली जातात. खूपच छान. आता प्रश्न 4D कडे येऊया. अभ्यासतंत्रे, संकल्पना आणि तिचे वर्गीकरण स्पष्ट करा. अभ्यासतंत्रे म्हणजे अध्ययन प्रभावी आणि कमी वेळेत पूर्ण करण्याच्या वैज्ञानिक पद्धती. या पद्धतींचं वर्गीकरण कसं केलंय? 5 प्रकारात. पहिलं, वाचनतंत्रे, जसं मगाशी आपण SQ3R पाहिलं. दुसरं, टिपणे काढणे, ज्यामध्ये माइंड मॅप्सचा वापर येतो. तिसरं आहे स्मरणतंत्रे. स्मरणतंत्रे म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स वापरणे. हो, जसं की अध्याक्षरे वापरणे किंवा साखळी तयार करणे. चौथं तंत्र आहे वेळ व्यवस्थापन. आणि 5वं म्हणजे परीक्षेची तयारी, ज्यात जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे अपेक्षित आहे. आणि आता या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न 4E. स्वयंअध्ययनाची कार्यनीती सांगा. स्वतः अभ्यास करताना 5 धोरणे किंवा कार्यनीती वापरणे श्रेयस्कर असते, असं यात सांगितलंय. कोणती 5 धोरणं? पहिलं, SQ3R तंत्राचा वापर करणे. दुसरं, वेळापत्रक आणि शिस्त पाळणे. तिसरं,
इंटरनेट किंवा तज्ज्ञांची मदत यांसारखी संदर्भ साधने वापरणे. हं. चौथं, स्वतःच्या हस्ताक्षरात टिपणे काढणे आणि त्यावर चिंतन करणे. आणि पाचवं, स्वतःचं स्वयंमूल्यांकन करणे. वा. तर आपण ठरलेल्या नियमानुसार आजच्या सत्रात या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची आणि त्यांच्या अचूक उत्तरांची अगदी क्रमाने आणि मूळ माहितीला अजिबात धक्का न लावता सविस्तर